नमस्कार मित्रांनो, KDMCमध्ये आता नवीन भरती निघाली आहे. त्या संदर्भात आपण माहिती घेऊ आणि ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा याची माहिती आपण परिपूर्ण घेऊ. सर्वप्रथम KDMCच्या मेन वेबसाईटवर आपल्याला जायचं आहे. त्यासाठी kdmc.gov.in यावर जाऊन आपल्याला वेबसाईट ओपन झाल्यानंतर सर्वप्रथम आपल्याला एवढे सगळे टॅब दिसणार. त्यामध्ये भरती या टॅबवर जायचं आहे. त्यानंतर खाली आल्यानंतर कल्याण डोंबिवली महानगरपालिका भरती 2025 नेम यावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर खाली आल्यावर आपल्याला कल्याण डोंबिवली महानगरपालिका भरती 2025 याच्या खालीच कल्याण डोंबिवली म्युनिसिपल कॉर्पोरेशन रिक्रुटमेंट 2025 असं लिहिलेलं आहे. त्या टॅबवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपल्याला एक एक्सटर्नल वेबसाईटवर घेऊन जाणार. कल्याण डोंबिवली महानगरपालिका या भरतीचा ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी आपल्याला इथे रजिस्ट्रेशन टॅब आणि लॉग इन टॅब मिळालेला आहे. सर्वप्रथम आपल्याला रजिस्ट्रेशन करायचं आहे. पण या अगोदर आपण कल्याण डोंबिवली महानगरपालिका रिक्रुटमेंटचे ॲडव्हर्टाइजमेंट पाहूया. यामध्ये आपल्याला ॲडव्हर्टाइजमध्ये परिपूर्ण माहिती अशी दिलेली आहे की तुम्हाला तुमच्या वेळेनुसार तुम्ही बघून घ्या. ठीक आहे. कुठल्या भरतीसाठी किती जागा आहेत, कोणत्या पदनामासाठी आहेत, किती वेतन आयोगानुसार पेमेंट किती मिळणार आणि एकूण भराव्याच्या जागा किती आहेत हे सगळं यामध्ये दाखवलं गेलेलं आहे. त्याप्रमाणे आता तुम्ही बघू शकता. तसे एकूण 490 जागा आपल्याला मिळालेल्या आहेत. चला तर आपण ऑनलाईन फॉर्म कसं भरायचं यामध्ये पाहूया. सर्वप्रथम रजिस्ट्रेशन टॅबवर क्लिक करायचं आहे. थोड्या वेळ वाट बघूया. नंतर क्लोज या बटनावर क्लिक करून आपल्याला खाली यायचं आहे. सर्वप्रथम उमेदवाराचे पहिले नाव टाकायचं आहे. त्यानंतर उमेदवाराचे मधले नाव टाकायचे आहे. उमेदवाराचे आडनाव भरायचे आहे. उमेदवाराच्या आईचे नाव भरायचे आहे. लक्षात घ्या मित्रांनो, ही सगळी माहिती तुम्ही आधार कार्डमध्ये असलेल्या स्पेलिंगनुसारच भरायची आहे. आणि आई वडिलांचं नाव हे 10वीच्या रिझल्टनुसार आपल्याला भरायचं आहे. थोडं लक्षात घ्या. आई आणि वडील यांचं नाव भरल्यानंतर आपल्याला खाली यायचं आहे. त्यामध्ये ते विचारतात आपल्याला का तुमच्या नावात बदल झालेला आहे का. जर लग्न झाल्यानंतर नावात बदल असेल तर येस करा, नसेल तर नो करा. पुढे आपल्याला जन्मतारीख भरायची आहे. जी आपली आधार कार्डवर जन्मतारीख असेल तीच यामध्ये टाकायची आहे आपल्याला. पुढे आपल्याला जेंडर सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर मोबाईल नंबर टाकायचा आहे. परत सेम मोबाईल नंबर पुढच्या टॅबवर टाकायचा आहे. त्यानंतर मेल आय डी टाकायची आहे. त्या खाली आल्यानंतर आपल्याला ते विचारणार का तुम्ही मुक्त विद्यापीठातून ग्रॅज्युएशन केलं आहे का. जर आपण YCMEO मधून किंवा ओपन युनिव्हर्सिटीमधून जर ग्रॅज्युएशन केलं असेल तर इथे येस करायचं, नसेल तर नो करायचं. त्यानंतर आपल्याला 10वीचा सीट नंबर आपल्याला इकडे भरायचा आहे.
आपण 10वी केव्हा पासआउट केलं याची माहिती यामध्ये टाकायची आहे. त्यानंतर आपल्याला परीक्षा केंद्र निवडायचं. आपल्या जवळचा जो परीक्षा केंद्र असेल त्यामध्ये पहिले रेफरन्स टाकायचा, नंतर आपल्याला पुढचं टाकायचं. हे भरून झाल्यानंतर आपल्याला खाली टिक या ठिकाणी क्लिक करायचं आहे आणि जनरेट OTP यावर क्लिक करायचं. जनरेट OTP वर क्लिक केल्यानंतर आपल्याला कॅप्चर बार आला आहे ना, तो कॅप्चर आपण सबमिट करायचं आणि सबमिट बटनावर क्लिक करून थोडा वेळ वेट करायचं. आपल्याला OTP हा एकतर मोबाईल नंबरवर किंवा मेल ID वर रिसिव्ह होणार आहे. OTP आल्यानंतर आपल्याला OTP टाकायचा आहे. व्हॅलिडेट OTP यावर क्लिक करायचं. OTP सक्सेसफुली झाल्यानंतर खाली येऊन परत एकदा आपल्याला आय ॲग्री यावर क्लिक करून कॅप्चा भरून व्हेरीफाय यावर क्लिक करायचं आहे. ते खाली आल्यानंतर आपली सगळी माहिती आपण एकदा चेक करायची. आधार कार्डाप्रमाणे 10वीचा रिझल्ट कार्डवर असलेली सगळी माहिती आपल्याला चेक करायची आहे. ते झाल्यानंतर आपल्याला चेकबॉक्सवर माहिती बरोबर आहे म्हणून टिक मार्क करायचं. पूर्ण झाल्यानंतर सबमिट बटनावर क्लिक करा. परत एकदा ओके करा. आपल्याला रजिस्ट्रेशन नंबर मिळाला आहे. आतापर्यंत 928 जणांनी फॉर्म भरलेले आहेत. सगळी माहिती आपल्याला इथे दिसणार. परत एकदा पोस्ट सिलेक्शन यावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर क्लिक हर द अप्लाय पोस्ट यावर क्लिक करून पुढे जायचं आहे. थोडा वेट करा. पर्सेंटेज 100% झाल्यानंतर आपल्याला पेज ओपन होणार. परत एकदा क्लिक यावर क्लिक करून पुढे आपल्याला पोस्ट सिलेक्ट करायचं आहे. आपल्याकडे असणारी पोस्टनुसार आपण माहिती भरायची आहे. ही सगळी वरची माहिती आपण सुरुवातीला जसं प्रोफाईल भरते वेळेस टाकली ती सेम टू सेम इकडे येणार आहे. त्यानंतर आपल्याला वैवाहिक स्थिती यामध्ये टाकायचं आहे. जसं आपलं मॅरिड असेल मॅरिड, अनमॅरिड असेल अनमॅरिड. पुढे आपल्याला कर्नाटक भागावर शनिवारी आपण नाव त्यासाठी नो करायचं. खाली आल्यानंतर परत नॅशनॅलिटी आपल्याला सिलेक्ट करायचे. त्यानंतर आपण महाराष्ट्र राज्याचे रहिवासी आहेत का तर येस करायचं. आपल्या शाळेला यासाठी डोमेसाईल सर्टिफिकेट लागणार. डोमेसाईल सर्टिफिकेट नंबर आणि डोमेसाईल सर्टिफिकेटची माहिती सगळी आपल्याला यामध्ये भरायची आहे. खाली आल्यानंतर आपल्याला नॅशनॅलिटी यामध्ये क्लिक करायचं आहे. पुढे आपण महाराष्ट्राचे रहिवासी आहोत यासाठी येसवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपल्याला डोमेसाईल सर्टिफिकेट हे कुठल्या अधिकारी यांच्याकडून इश्यू झाले ते माहिती भरायची आहे. त्यानंतर डोमेसाईल आपल्याला सर्टिफिकेट कधी मिळालं त्याची दिनांक आपल्याला त्यामध्ये टाकायचा आहे. डोमेसाईल सर्टिफिकेटचा सिरियल नंबर आपल्याला टाकायचा आहे पुढच्या टॅबवर. खाली आल्यानंतर आपल्याला अर्जदाराची जात प्रवर्ग यामध्ये माहिती भरायची आहे. सर्वप्रथम आपण कोणत्या कास्टमध्ये बसतो त्यानुसार आपली कास्ट आपल्याला टाकायची आहे. खाली आल्यानंतर आपल्याला जात प्रवर्ग प्रमाणपत्र देणाऱ्या अधिकाऱ्याचे नाव टाकायचं आहे.
त्यानंतर आपल्याला हे जात नामकरण करण्याची तारीख म्हणजे जातीय दाखला आपण ज्या दिनांकाला काढला ती दिनांक आपल्याला त्यामध्ये भरायचं. त्यानंतर जात प्रमाणपत्र क्रमांक आपल्याला त्यामध्ये भरायचा. जर जात पडताळणी केली असेल तर आपली इथे दिनांक टाकायचे, नसेल तर मग ती इग्नोर करायचं. खाली आल्यानंतर आपल्याला नॉन क्रिमिनल लागणार आहे. नॉन क्रिमिनल हा फक्त ओबीसी कास्टसाठीच लागणार आहे, इतर कास्टसाठी हा नॉन क्रिमिनल लागत नाही. नॉन क्रिमिनल काढल्याची दिनांक आपल्याला टाकायचे आहे. त्यानंतर नॉन क्रिमिनल पुरावा अनुक्रमांक टाकायचे. त्यानंतर खाली आल्यानंतर आपल्याला जर पॅन कार्ड असेल तर पॅन कार्डची माहिती भरायची, ड्रायव्हिंग लायसन असेल तर ड्रायव्हिंग लायसन माहिती भरायची, किंवा मतदान कार्ड असेल तर मतदान कार्डची माहिती भरायची. जर समजा वरचं काही नसेल तर लास्ट ऑप्शन आपण तुमचे बँक खाते आहे का यामध्ये येस करून आपण माहिती भरूया. लक्षात ठेवा, हे फक्त आपल्याला ओळखीच्या पुराव्यासाठी द्यायचे. त्यामध्ये फक्त एकच ओळख ID कार्ड आपण यामध्ये द्या, इतरत्र बाकी देऊ नका. पॅन कार्डचा नंबर टाकल्यानंतर आपल्याला पॅन कार्डवर जसं नाव आहे तसं त्यामध्ये फिल करायचं. बाकीचं सगळे ऑप्शन नाही 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 म्हणून सिलेक्ट करायचं. खाली माझी ओळख सत्यापित करण्यासाठी मी स्वच्छ आहे माझा ओळखीचा पुरावा सादर करीत आहे यावर क्लिक करायचं आणि सेव्ह आणि नेक्स्ट करायचं. पुढे आपल्याला प्रश्न विचारतात, त्यानुसार आपल्याला येस असेल तर येस करायचं, नो असेल तर नो करायचं. राज्य केंद्र सरकारी कर्मचारी तपशील नाही, KDMC सरकारी तपशील नाही, महिला आरक्षण जर महिलांना महिला आरक्षणामध्ये भरायचं तर भरू शकता, किंवा ज्यांची इच्छा असेल तरच भरा, नाही नो. पुढे प्रकल्पग्रस्त जे कोण प्रकल्पग्रस्त असेल जे उठलेले असतील तर त्यांनी येस करायचं, नसेल तर नो करायचं. भूकंपग्रस्त नाही, अंशकालीन कर्मचारी नाही, माजी सैनिक नाही, क्रीडा व्यक्ती तपशील नाही, बेंचमार्क अपंगत्व नाही, स्वातंत्र्य सैनिक नाही, अनाथ म्हणून नाही, अगोदर एक्झाम दिली होती का तर नव्हती दिली. इतर तपशीलमध्ये कोणतेही FIR केस कोर्टमध्ये खटला कचेरी आपल्यावर झालेला नाही आहे, त्यामुळे सगळं नो करायचं आणि पुढे सेव्ह आणि नेक्स्टवर क्लिक करायचं. पुढे आपल्याला ॲड्रेस भरायचा आहे. आपली कंट्री निवडा, केंद्रशासित म्हणजे आपलं राज्य निवडा, आपला जिल्हा निवडा आणि पिनकोड टाका. त्यानंतर खाली आल्यानंतर आपल्याला विचारणार कायमचा पत्ता पत्रव्यवहाराचा पत्त्यासारखा आहे का, तर येस म्हणून क्लिक करा, नसेल मग तुम्ही नो म्हणून क्लिक करू शकता. पुढे सेव्ह आणि नेक्स्टवर जायचं आहे. पुढे आपल्याला मराठी भाषेचे ज्ञान आहे का, तर येस म्हणून क्लिक करायचं. लक्षात घ्या, सगळ्यांनी मराठी भाषेवर येस म्हणूनच क्लिक करायचं आहे. पुढे आपल्याला 10वीचं 12वीचं आणि डिप्लोमा पदवी ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन यांची सगळी माहिती आपल्याला फिल करायची आहे. चला तर आपण पटापट फिल करून घेऊ. लक्षात घ्या, ऑप्टेन मार्क्समध्ये आपल्याला 10वीला जे एकूण 6 विषय होते त्यामध्ये किती गुण मिळेल त्यांची एकूण संख्या टाकायची आहे. त्यानंतर एकूण मार्क्स किती होते ते टाकायचं आहे. पुढे आपल्याला 12वीची डिटेल
भरायचं आहे. त्यानंतर काही पर्सनॅलिटी असेल ते आपण पटकन भरून घेऊया. बारावीचे मार्क्स टाकल्यानंतर आपल्याला खाली यायचं आहे पदवी तपशील. यामध्ये आपण आपले पदवीचे ग्रॅज्युएशनची इन्फॉर्मेशन भरायचे आहे. त्यानंतर आपण जर मराठी इंग्लिश टायपिंग केले असेल तर येस करायचं, नसेल तर नो करायचं, पुढे जायचं. जर आपल्याकडे कामाचा अनुभव असेल तर इकडे माहिती भरायची, नाहीतर तसे ठेवून पुढे सेव्ह आणि नेक्स्ट करायचं. सेव्ह आणि नेक्स्ट केल्यानंतर आपल्याला डॉक्युमेंट पेमेंट या टॅबवर यायचं आहे. इथे आपली सगळी इन्फॉर्मेशन भरून झाल्यानंतर आपल्याला डॉक्युमेंट अपलोड करायचे. तर पटकन चला आपण डॉक्युमेंट अपलोड करून घेऊ. डॉक्युमेंट अपलोड झाल्यानंतर आपल्याला डिक्लेरेशन या ठिकाणी प्रत्येक चेकबॉक्सवर क्लिक करायचं आहे आणि नंतर प्रिव्ह्यू करून एकदा आपण सगळा फॉर्म व्यवस्थितरित्या बघून घ्यायचं. काय चुकी असेल तर ती दुरुस्त करून घ्या आणि नंतर सबमिट या बटनावर क्लिक करायचं आहे. सबमिट या बटनावर क्लिक केल्यानंतर आपल्याला पेमेंट या टॅबवर रिडायरेक्ट केलं जाईल. त्यानंतर आपण पेमेंट करून आपल्या फॉर्मची प्रिंट काढून ठेवून द्यायची. ही व्हिडिओ जर आपल्याला आवडली असल्यास लाईक, शेअर आणि कमेंट नक्की करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत, विद्यार्थ्यांपर्यंत ही माहिती शेअर करा. धन्यवाद.